रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी आलू रवा फ्राय. तर चला मी कशी बनवते ते व्हिडिओमध्ये पाहूया. याच्यासाठी घेतलेला आहे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा. त्याची साल आपण काढणार आहोत आणि त्याचे आपण काप करणार आहोत, तेही मीडियम आकाराचे गोल काप करायचे आहेत. जास्त काप जाडही ठेवायचे नाहीत किंवा जास्त पातळही करायचे नाहीत. जास्त जर पातळ काप केले तर तुम्ही फ्राय करताना त्याचे तुकडे देखील पडू शकतात. त्याच्यामुळे कापाची साईज थोडीशी मोठीच ठेवायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही चिप्सची खिसणीही वापरू शकता. चला बटाट्याच्या मी उभ्या स्लाइस करून घेते, तोपर्यंत तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. मी बटाट्याच्या चकत्या आता एका बाउलमध्ये घेत आहे. त्याला आपण मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर, धना पावडर आणि चाट मसाला हे आपण टाकून घेणार आहोत आणि त्याला मॅरिनेट करण्यासाठी 15 मिनिटं आपण झाकून ठेवून देणार आहोत. आपण जे मसाले टाकलेले आहेत ते बटाट्याला चांगल्या प्रकारे सर्व बाजूनी लागलेले पाहिजे, तेव्हाच त्या मसाल्यांचा रस चांगला बटाट्यामध्ये उतरेल. मॅरिनेट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहे. कोथिंबीरीने त्याला टेस्ट पण चांगलं येईल आणि ते दिसायलाही खूप छान दिसेल. मी याच्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकते, तोपर्यंत तुम्ही पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला, आपला बटाटा पूर्णपैकी फ्राय होण्यासाठी तयार आहे. फक्त त्याला कोटिंग करायची राहिलेली आहे. आता हा आपण आलू रवा फ्राय बनवत आहे. त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 चमचे रवा घेतलेला आहे. त्याच्यात मी थोडंसंच मीठ टाकणार आहे, कारण की मी मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं होतं भरपूर. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर. हेही आपण रव्यामध्ये का टाकणार आहोत, तर रवाची टेस्ट पिठाळ लागू नये म्हणून हे आपण त्याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपण बटाट्याची स्लाइस मॅरिनेट केलेली आहे ती रव्यामध्ये छान प्रकारे डीप करणार आहोत. दोन्ही बाजूनी त्याला चांगला रवा आपण पसरवून घेणार आहोत आणि ते एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत. याच्यासाठी मी ज्या बटाट्याच्या मोठ्या मोठ्या स्लाइस आहेत त्याच घेतलेल्या आहेत, ज्या फ्राय करतानाही आपल्याला सोपं जाईल. हीच रेसिपी वापरून तुम्ही पनीर फ्राय, वांग फ्राय, कच्ची केळी फ्राय असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्ही पदार्थ बनवू शकतात. काही नाही, फक्त त्याच्यातला जो मेन इन्ग्रेडियंट आहे, आता याच्यात आपण बटाटा वापरला आहे, त्या ठिकाणी वांग, कच्ची केळी, पनीर हे असे इन्ग्रेडियंट वापरायचे आहेत. तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे रवा फ्राय केलेले आहेत ते मला सांगा. तर याला आपण काही डीप फ्राय करणार नाही, याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे बटाट्याच्या स्लाइस ठेवणार आहे. या वेळेस तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवा, जास्त हाय फ्लेम करू नका, नाहीतर आपला रवा पूर्णपणे जळून जाईल. आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची आहे. याच फ्लेमवर तुम्ही ज्या बटाट्याचे स्लाइस आहेत त्या दोन्ही बाजूनी छानपैकी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्या. याला छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपण दोन्ही बाजूनी भाजून घेऊ, जेणेकरून आपला जो रवा फ्राय आहे आलूचा तो एकदम आपल्याला टेस्टी लागेल. हे इव्हिनिंग स्नॅक्ससाठी खूप बेटर ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे. तर चला, आपण याला एका प्लेटमध्ये छानपैकी डेकोरेट करून सर्व करूया. डेकोरेशनसाठी मी त्याच्यावर ताजी कोथिंबीर मस्त चिरून टाकलेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. याला तुम्ही पुदिना चटणी किंवा सॉस बरही खाऊ शकता. चला बाय.